भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक सेवक मंडळाचे पदाधिकारी, मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय देशमुख जी, मंडळाचे सहसचिव गबने जी, मंडळाचे कोषाध्यक्ष ओराडे जी, मंडळाचे संचालक सन्माननीय भेंडारकर जी, मंडळाचे संचालक सन्माननीय जिपकाते जी यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजक महोदय सन्माननीय रविदासजी लांजेवार साहेब व त्यांचे सहकारी यांना सुद्धा माझा नमस्कार। या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित या गडचिरोली चिमूर येथील खासदार सन्माननीय किरपान साहेब, त्याचप्रमाणे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सन्माननीय मसरामजी, त्याचप्रमाणे गजबेजी, उपस्थित आदरणीय मंच संचालन करते सन्माननीय गौरी शंकरजी ढिंगे सर, संतोषजी काळ सरपे सर आणि या मंचकावर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळांतर्गत सर्व शाखाचे पदाधिकारी, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळांतर्गत सर्व मार्गदर्शक मंडळी, समोर बसलेले सर्व सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार। कार्यक्रमाची पत्रिकामध्ये छापल्यानुसार वेळ तशी झालेली आहे आणि म्हणून अध्यक्ष साहेबांना विचारलं बोलू का प्रणाम करून बसू बा, तर साहेब म्हणते बोला ना बा, जर बोलू नाही दिले तर रात्रभर झोपण नाही। बरोबर आहे, त्याचे बरोबर आहे। तर पहा, खरोखर आपण भाग्यवान आहोत, खूप भाग्य आहे, कारण या मार्गावर जे दैवी शक्ती आहे, समोर बाबांनी त्या हनुमानजीला समोर ठेवून ही दैवी शक्ती प्राप्त केली आहे। तो हनुमानजी जो आहे पहिले भी होता आणि इथं आहे म्हणून त्याला प्रणामही करतो, उदय राहणार। ही दैवी शक्ती होती आहे, राहणार आहे, परंतु असूनही आम्हाला समाधानी मिळाली नाही हे तेवढंच खरं आहे। कारण आमच्या कुटुंबावर दुःख होतं, परंतु दैवी शक्तीनं साथ दिली नाही आणि आज या मार्गावर येता बरोबर ही दैवी शक्ती आम्हाला साथ द्यायला लागली। हनुमानजीची भक्ती खूप कठीण होती आणि बाबांनी कशी भक्ती केली हे सगळ्यांना माहीत आहे। संन्यासाच्या मंत्रापासून त्रिकाल हवन कार्य केले आपल्या घरी, खूप कठीण भक्ती बाबांनी केली आणि या कठीण भक्तीमधून ही दैवी शक्ती तुमच्या आमच्या हातामध्ये मिळाली। पहिला नाही मिळाली आम्हाला, हनुमानजीला मी मानत होतो, नवस केलं, कढई केलं, सगळं करून पाहिलं, दैवी शक्ती मिळाली नाही। कारण आम्ही दैवी शक्तीला त्या मूर्तीमध्ये पाहत होतो, मूर्तीमध्ये शक्तीला पाहत होतो, आम्हाला शक्तीनं साथ दिलं नाही। शक्ती होती पण आदेश नव्हता, नाही का? या मार्गावर जो आदेश आहे, या दैवी शक्तीला जो आदेश आहे
हा महान त्यागी बाबा जुमदेवजीचा आदेश आहे. नाही तर हनुमानजीला कोणी प्राप्त करून टाकलं असतं. आम्ही हनुमानजीला म्हणलं ना भूत काढून दे, फलाना करून दे, नाही केलं. आणि या मार्गावर आल्यावर चालत आहे नाही का, काही न करताना ही दैवी शक्ती या मार्गावर आल्यावर ही दैवी शक्ती आम्हाला साथ देत आहे. याचं कारण आहे महान त्यागी. महान त्याग केला असे आमचे महान त्यागी बाबा जुमदेवजी. बाबांचा आदेश आहे, बाबांचा आदेश मिळाला आम्हाला, म्हणून या मार्गावर आम्हाला सुख शांती समाधानी मिळाली. बाबा भगवंताचं रूप होते. त्या बाबाला आम्हाला समर्थाची गरज आहे. आणि दैवी शक्ती अशा अवस्थेमध्ये मिळाली आम्हाला, करा नाही लागलं, सोडावं लागलं. देव देव म्हणताना आपण देवाची खूप भक्ती केली, नवस केलं, दान केलं, तरी आम्हाला शक्ती मिळाली नाही. उलट या मार्गावर आल्यावर हे सगळं सोडावं लागलं आम्हाला. जीवनात केलेली सर्व पूजा बंद केली. म्हणजे या मार्गावर पूजा नाही आहे का? पूजा पूजा नाही या मार्गावर. बिना पूजा केल्यानं आमच्या हातामध्ये दैवी शक्तीचं मंत्र दिलं महात्यागी बाबा जुमदेवजीनं. कोणती पूजा आहे या मार्गावर? तर या मार्गावर पूजा आहे आपण दिलेला शब्द. शब्दाची पूजा या मार्गावर. प्रत्येकाने शब्द दिला का नाही, भगवान बाबा हनुमानजी मी माझ्या कर्माने चुकलो, याची मला क्षमा द्या. ही या मार्गावर पूजा आहे, शब्दाची पूजा. भक्ती करायला आम्हाला उदबत्ती कापूर दिवा तर खूप लावलं होतं, नाही मिळालं, आताही लावतो. परंतु आदेश काय आहे? शब्द दिला आपण, आत्म्यातून शब्द दिला की बाबा हनुमानजी मी तुलाच मानी. आणि म्हणून त्या भगवंताने तुमच्या आमच्यावर विश्वास केला, फार मोठा विश्वास केला आमच्यावर. या मार्गावर फक्त शब्दावर दुःख दूर झाले, फक्त शब्दावर. कसा भगवान आहे, कसा चमत्कार आहे या मार्गावर. जसा शब्द काढत तसं कार्य करते तो भगवान, तो मानव धर्म बाबांनी तुम्हा मला दिला. परंतु आम्हाला समजलंही पाहिजे का आम्ही सेवक कोणाच्या आदेशाचे पालन करायचं आहे हे समजून घ्यावं लागेल. आपण बाबांचा आदेश सारा जग मानते, तुम्हाला सर्वाला मानायचा. प्रसंग येतात, वेळोवेळी प्रसंग येतात. एक तुम्हाला अनुभव सांगतो. एक परिवार मार्गावर आला, प्रसंग कसा येतो? परिवार मार्गावर आला संतान करिता. मार्गावर आल्याच्या नंतरही 5 वर्ष होऊन गेले, संतांचा योग मिळाला नाही. त्यानं विचार केला का आपण या मार्गावर येऊ नये, आपण दुःखी आहोत, संतान नाही प्राप्त झाले आपल्याला. त्यानं विचार केला का आपण बाबाकडे जावं आणि बाबाला दौरा मागून पाहावा. दौरा मागितलं म्हणजे बाबा काहीतरी मार्गदर्शन करतील, काहीतरी मार्ग काढून देतील. तो परिवार बाबाकडे गेला आणि बाबाला सांगितलं, बाबा
आम्हाला दौरा पाहिजे. नेरला या गावचा सेवक आहे. बाबा काय म्हणतात? बाबा भगवान होते. बाबा त्याला म्हणतात, अरे म्हणते त्याची वेळ याची आहे म्हणते. त्याची वेळ आली म्हणते, पाहू म्हणते, मी काही शब्द देत नाही म्हणते. तो परिवार वापस आला. त्याला वाटलं बाबांनी नाही म्हटलं, भगवान वेळ देईल तेव्हा येऊन म्हणते बाबा त्याची वेळ याची आहे म्हणते. तुम्ही आम्हाला नाही समजणार या गोष्टी. त्याची वेळ कशी, आमची वेळ कशी. आणि काही दिवसानंतर दुसऱ्या गावच्या सेवकांनी दौरा मागितला त्या गावाजवळ. त्या गावच्या सेवकांनी दौरा मागितला. बाबांनी हो म्हटलं, त्यांना दौरा दिला. आणि दौरा दिल्याच्या नंतर त्या बाबांनी मुक्काम केला आणि नेरला या गावला बाबा गेले. आता बाबांनी ठरवलं का नेरला या गावामध्ये आपण दौरा करू. सगळे सेवक एकत्र झाले. ज्याला संतान नव्हती तोही झाला. आणि त्या गावातल्या लोकांनी ठरवलं का बाबा आले आहे, आपण काहीतरी कोंबडे वगैरे कापावा. सेवकांनी ठरवलं का आपण कोंबड्याची पार्टी मनवू बा. आणि त्या गावातल्या सेवकांनी आपापल्या परी ज्याच्याकडे जे काही असेल त्या हिशोबानं कोंबडे कापले सेवकांनी. आणि बाया मंडळीने आपला स्वयंपाक केला. आता झालं काय त्या ठिकाणी का बाबा आले, सेवकांना माहिती झाली. तो स्वयंपाक समजून त्याला 25 माणसाचा असेल का, एवढी भाजी पुरते बा, एवढा भात, एवढा पोळ्या. सेविकांनी स्वयंपाक केला. बाकी सेवकांना माहिती झालं का बाबा आले म्हणून. त्या ठिकाणी सेवकाची गर्दी आली. काय करावं, सेवकीन बायांनी काय करावं, सेवकांनी काय करावं. बाबांचे शब्द होते पहिले का 10 म्हणजे 10, 100 म्हणजे 100, 101 नाही. पण बाबाला भेटायला सेवक आले. त्या दौऱ्यामध्ये वाराणसी आई बी होती. आता ती घरमालकी विचारात पडली. त्या सेवकीन बाईने विचार केला का सेवकाची संख्या वाढली, आता का करावा. मग त्या सेवकीन बाईने विचार केला का आपण काही थोडा याला पुरवठा बनवून आलू वांग्याची भाजी बनवून टाकू. आता बाबासमोर कोण जाणार का बाबा भाजी कमी जाऊ शकते, आलू वांग्याची भाजी बनवू का. कोण जाईन बाबाच्या समोर विचारायला. भीत होते पहिले. तर त्या सेवकीने मातोश्री वाराणसी आईकडे गेल्या. आईला म्हटलं असं असं प्रकार आहे, आपण आलू वांग्याची भाजी बनवून का. आई काय म्हणते बाबाला विचारून पाहतो म्हणते. त्या 3 सेवकीने आणि ती घरमालकीला धरून 3 सेवकीने आणि वाराणसी आई बाबाला विचारायला गेले. बाबाला सांगितलं बाबा सेवक वाढले, स्वयंपाक कमी जाईल. बाबा काय म्हणतात, या ठिकाणी म्हणते जेवढी भाजी आहे तेवढीच ठेवा, दुसरी भाजी बनवायची नाही. बाबांचे शब्द, दुसरी भाजी बनवायची नाही. आणि ह्या ज्या 3 सेवकीने या तिघीला संतान नव्हती, ह्या तिघ्याच्यानी जेव वाढतील म्हणते. बाबांचे शब्द पहा, दुसरा जेव वाढणार नाही, ह्या 3 सेवकीने जेव वाढतील म्हणते. आणि त्या सेवकीन बाईला सांगितलं, बाई म्हणे सारख्या प्रमाणात जेव वाढायचं,
आणि भाजी म्हणे पुरली तर पाहिजे म्हणे, आणि गंजाचा आवाजही आला पाहिजे नाही म्हणे. बाबांचे शब्द पा. गंजाचा जसा खरवणा आवाज येतेच आपले गुळातली भाजी राहिल्यावर, गंजाचा आवाज आला नाही पाहिजे म्हणे, भाजी पुरली बी पाहिजे म्हणे, आणि सगळ्यांना समान रूपात वाढली बी पाहिजे म्हणे. त्या शिवकिनीचे 10 गेले न 5 राहिले का, आता का करावा, भाजी पुरण कशी. बाबाला प्रणाम केला आणि त्यांनी जेव वाढलं. आणि आश्चर्याची गोष्ट हे का त्या ठिकाणी सर्वांना भाजी पुरून उरली आणि सगळ्यांचे जेवण झाल्याच्या नंतर बाबांनी त्या शेवकीनबाईला बोलावलं. ज्या शेवकीनबाईनं जेवण आणलं होतं म्हणे त्यांना बोलवा म्हणे, त्यांना बोलावलं. आणि त्या शेवकीनबाईला बाबांनी सांगितलं, तुम्ही म्हणे आदेशाचं पालन केलं म्हणे, तुम्ही मर्यादेचं पालन केलं म्हणे, तुमचं अधुरं कार्य पूर्ण होतील म्हणे. 3ही शेवकीनला पुत्र संतान नव्हती. नेरला या गावातली घटना. बाबा असे बोलले आणि वाराणसी आईनं, आमचे वाराणसी आईनं त्या शेवकीनला 3 शनिवार सांगितले. कशाचे? 3 उपास करा म्हणे, तुम्ही दया दुधावर उपास करा म्हणे. पहिल्याच्या काळामध्ये होत होतं असं. आमच्या गटामध्ये झाला ही घटना. आमचे सोरते काकाजी आहे, यांच्या पत्नीला 3 महिने का काहीतरी शनिवार दिले होते बाबांनी, दया दुधावर राहील म्हणे. पागल झाली होती, पागल. मेंटलची औषध घेऊनही समाधानी मिळाली नाही. तेव्हा बाबांनी आदेश दिला, नाही म्हणे दया दुधावर राहील म्हणे. तर वाराणसी आहे ना, त्या शेवकीनबाईला आदेश दिला म्हणे, तुम्ही 3 शनिवार करून घ्या. 3 शनिवार झाले, दौरा चांगला झाला. आणि 3 शनिवार झाल्याच्या नंतर त्या बाईला संतांचा योग आला. तिघाही शेवकीनबाईला योग आला. आणि ती शेवकीन म्हणजे जी जन्माला आली, ती शेवकीन म्हणजे गट नंबर 4 चे मार्गदर्शक श्रावणजी क्षीरसागर साहेब यांची पत्नी होती. सांगण्याचे तात्पर्य हे आहे का आम्हाला समजण्याची गरज आहे, आम्ही समजून नाही राहिलो. आदेशाला खूप महत्व आहे. आदेश आहे म्हणून आम्ही आहोत. खूप खूप अनुभव आहे बाबांचे, खूप अनुभव. बाबा एकदा भंडारपुरीवरून नागपूरला यायला निघाले म्हणते. अनुभव सांगतात, सेवक मी पाहिलं नाही. बसनं यासाठी नागपूरला निघाले म्हणतात. आणि सरकारी बस असते, एसटी गाडी, त्या गाडीला हात दिला बाबांनी नागपूरला जाण्यासाठी. गाडी नाही थांबली, बस थांबली नाही. 80-82 ची गोष्ट आहे. अर्धा किलोमीटर जात नाही, बसचा टायर फुटला. कसे आहे आमचे बाबा, कसा आहे आमचा मानव धर्म. बाबाच्या कणाकणात, शब्दामध्ये दैवी शक्ती उभी. अर्धा किलोमीटर जात नाही, गाडीचा टायर फुटला. आणि शेवटी बाबा त्याच बस मध्ये नागपूरला आले. बाबांनी हात दिला, बसला थांबावं लागलं. पण आम्ही घरच्या बाईला जरी म्हणलं चूप राहायचं, थांबते का? वाईट नको मानून घ्या, तुम्हाला नाही म्हणत, मी माझ्या पत्नीलाच म्हणतो, नाही का? तुम्हाला कशाला म्हणू, ऐका नाही, तुम्ही सेविका. आम्ही बाबाचे सेवक म्हणतो. कदाचित होऊन जाते घरामध्ये, चूप राहणं म्हणतो, ते नाही थांबत.
ते नाही, अध्यक्ष साहेब सांगते रिमोट हातात असते म्हणते, रिमोट टीव्ही बंद होते, पण हे बोलती टीव्ही हे काही बंद होत नाही. म्हणून आम्हाला समजण्याचा मार्ग आहे का, आम्हाला काय करायचं आहे, आम्ही काय करायला चाललो. खूप उदाहरण दिले बाबांनी, खूप उदाहरण दिले, पण बेईमानी करू नका. कारण बाबांनी महात्यागी बाबांनी भगवंताची प्राप्ती केली, तो भगवान बाबाला उद्देशून म्हणते, तुमच्या आमच्या घरी लावली आहे ते पण का सेवक मैं भगवान हूं तू मानव है, भलाई तूने मुझे प्राप्त किया. मैं मानव पर कदापि विश्वास नहीं करता. कोणाचे शब्द आता भगवंताचे शब्द. कोणता गुन्हा केला आमच्या बाबांनी, भक्ती केली, हवन केले, निष्काम भावनेनं कार्य केले, आणि तो भगवान काय म्हणते, मानव जात बेईमान आहे. म्हणून आम्हाला आमची परीक्षा का खरंच आम्ही बाबाच्या आदेशाचं किती पालन करायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. खूप उदाहरण दिले बाबांनी, चांगले चांगले उदाहरण दिले बाबांनी, चांगले चांगले. राजा गोपीचंद भिकारी बन गया, कसं उदाहरण वाटतं. राजा गोपीचंद भिकारी बन गया, ते उदाहरण दिलं. तुम्ही कॅसेट आहे का. राजा बळीला धरतीमध्ये दाबावं लागलं, ते सत्य मर्यादा प्रेम होय, तुम्ही उदाहरण लक्षात आलं का बरं दिलं. कारण बाबाला माहित होत का ज्याला ज्याला अधिकार दिला, राजाला अधिकार दिला, राजाने अंगातच आणलं. राजा बळीचं कॅसेट मध्ये ऐका आणि त्याचं मंथन करा. त्या राजाला म्हणे अहंकार आला, म्हणे अहंकार आल्यावर दैवी शक्तीनं रूप बदलवलं आपलं, आणि वामन अवतार घ्यावं लागलं. कोणाला, दैवी शक्तीला. कशासाठी, त्या राजाचा अहंकार दाबण्यासाठी. राजा सरकारला दैवी शक्तीनं सोडलं नाही. तुम्ही आम्ही कोण, आमच्या बाप दादाजवळ कोणती प्रॉपर्टी, कोणते राजे आहो आम्ही, शून्य आहो, शून्य. किंवा कोणती भक्ती करून आलो आम्ही, काहीच नाही. आम्ही झिरो बजेट मध्ये आहो. ही दैवी शक्ती आहे. राजाला नाही सोडलं, तुम्ही आम्हाला सोडणार काय. या मार्गावर आलो म्हणून अहंकार नका करू. कारण सत्य मर्यादा प्रेम हे सर्वे सर्व आहे, सर्वे सर्व सत्य मर्यादा प्रेम. म्हणून आम्हाला समजण्याची गरज आहे. बाबांनी एवढ्या संस्था निर्माण केल्या नाही का, आताच आपण आहे. कोणी डुबवल्या, ह्या बसणाऱ्या सेवकांनी नाही डुबवल्या. खाली बसणाऱ्या सेवक यांनी संस्था डुबवल्या नाही, तर अधिकाऱ्यांनी डुबवल्या असं म्हणायला हरकत नाही का. कारण ग्राहक भांडार मध्ये मी होतो संचालक. अडचण आली ग्राहक भांडार मध्ये, तेव्हा मी बोललो का, म्हटलं लोन काढू नका. लोन साठी फॉर्म भरला, मी राजीनामा देऊन अलग द्या. ज्याला ज्याला अधिकार दिला डुबवण्याचंच कार्य केलं. किती संस्था डुबल्या, आमच्या कोण डुबवल्या, जमिनीवर बसणाऱ्यानं नाही तर आमच्यासारख्या हुशार माणसानं डुबवल्या. ज्याला अधिकार दिला तो म्हणते असं ना, तो म्हणते तसं. एवढं होऊनही मंडळावरही जे पाळी आली त्यावेळेस निवडणूक लागली होती वाटतं. मंडळही गेलं होतं. आमच्या मंडळावर केसही होती. कोणाला माहित, तुम्हाला माहित होत. अधिकाऱ्याला सगळं माहिती होत. कोणाला, माझ्या तर कानावर नाही आलं का मंडळात काय चालू आहे. दाबून ठेवल्या अधिकारी लोकांना ह्या गोष्टी. आणि जेव्हा टाला लागला मंडळाला, NIT चे लोक आले, त्यावेळेस माझ्या हातावरला 9वा वन चालू होत. मंडळामधून फोन आला, चर्चा बैठक भगवंताची बंद केली.
लेकरं बारं पोरं बारं घेऊन आम्ही त्या भवनामध्ये गेलो. शेवकीन बाया अंदर घुसल्या. त्यानं सामान काढलं होतं NIT वाल्यानं. किती अंधारात ठेवलं. कोण ठेवलं? अधिकारी लोक. पण आम्हाला जागावं लागेल. मग तिकडून मदतकर साहेब आले. तिकडून ते वाठवडेवाले मामा वगैरे होते. खूप मेहनत करावं लागली. मंत्र्याच्या मागं जावं लागलं. विनंती करावं लागली. सगळं करावं लागलं. आणि ते मंडळ कठीण परिस्थितीमधून 2013च्या निवडणुकीत साहेब आले आणि तेथून ते मंडळ सुटलं. आता 40 वर्षाची काही लीज मिळाली आपल्या मंडळाला. आम्हाला बरंच काही आहे. आम्ही अनाडी आहोत. याचं कारण एकच आहे का आम्ही या सत्याला समजलो नाही. कारण हा मार्ग खूप कठीण आहे. हे समजू नका का आम्ही मार्गावर आलो तर देवाने खरेदी करून टाकलं हे समजू नका. किंवा आम्ही मरणार नाही हेही समजू नका. एक दिवस तर जाणार आहे. सगळ्याला जाणार. परंतु या मार्गावर जे भक्ती शिकवली बाबांना शब्दाची भक्ती आहे. बाबाचं कार्य कसं होतं. आमचं कार्य कसं आहे याचा विचार तुम्हाला करायचा. अध्यक्ष साहेब नेहमी सांगतात. काय काय उदाहरण देतात पहा. भाटाला दिली उसरी ना बुधी बुधी पाय पसरी. कालचे भाट आजचे काही मार्गदर्शन ऐके नाही. कालचे भाट आजचे काही मार्गदर्शन. आणि या मार्गदर्शकाचा अध्यक्ष कोण. ज्यांनी मंडळ सोडून गेले ते लोक. बाबाचा आदेश ज्यांनी तोडला ते भाटाचे अध्यक्ष बनले. बरोबर आहे की नाही. आमच्या बाबाचा आदेश ज्यांनी ज्यांनी तोडलं ते मंडळाला सोडून गेले. वेगळी संस्था बनवल्या. अरुणभाऊ लारोकर जे बोलले फोटो बद्दल सत्य गोष्ट. म्हणून आम्हाला नाही भाटाचा अध्यक्ष बनायचं. मेलं तरी चालन पण परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ इथेच मरायचं आहे. इथेच जगायचं आहे. चाहे वाद करून का प्रेमानं राहून एक दुसऱ्याला बोलून चालून. परंतु आपलं स्थान आहे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ. हे जे लोक भटकले होऊ शकते आमच्या चुका असतील काही. होऊ शकते माझे नातेवाईक टिपकीमध्ये आहे. माझे चुलत भाऊ समजावलं त्यांना का रे टिपकीत कशाला गेला रे बाबा. नाही समजत. सक्का भाऊराव तोही समजायला खाली नाही. देव इथंही आहे ना तिथंही आहे. आणि आदेश कुठं आहे हे का नाही सांगत आम्ही. का बाबांनी जो शब्द दिला होता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ याच्या पाठीशी आम्हाला उभं राहायचा. याच्या पाठीशी. आज मंडळाची अवस्था जी आहे ते समजून घ्या. प्रगती पथावर मंडळ काम करत आहे तरी पण आपल्या मंडळावर केस सुद्धा आहे हेही लक्षात ठेवा. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळावर निवडणूक घेण्यासाठी केस आहे. केस काहून बाबाले काहून नाही विनंती केली. काहून गेलो आम्ही कोर्टात. आजही आम्हाला ते निवडणूक घ्यायची आहे तर कोर्टाच्या आदेशाने घ्यावं लागणार आहे. मग मंडळ कोणाचं आणि आदेश कोणाचा आजही आम्हाला समजलं नाही. म्हणून तुम्हाला जागायचं आहे. मला जागायचं आहे. बाबांनी जे दिलं याला सांभाळून ठेवा. आपला परिवार सुखी बनवा. कारण परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळी एकच संस्था आहे का त्याच्यामध्ये स्वार्थ नाही.
स्वार्थ नाही. तुम्हाला पूर्ण हिशोब मिळते, तुम्ही जो पैसे दिला त्याचा हिशोब मिळते, सगळं मिळते. मग चूल का बरं वेगळी करायची? म्हणून बाबांनी जे कार्य दिलं त्याला सांभाळून ठेवा आणि मंडळाच्या पाठीशी उभे राहा. आणि जे कोणी बाहेर गेले असतील, येत असेल तर त्यांना मंडळ मिळवते, यायला पाहिजे. त्यांनी येत असतील तर त्यांची मर्जी. मी आलो होतो, या परिसरात आलो होतो. सेवाभावी का काहीतरी आहे, त्यांची भेट घेतली, विचारपूस केलं, आलो होतो. परंतु मुश्किल आहे. म्हणून कोणी समजे का ना समजे, आपल्याला जेवढं समजते तेवढं आपण कार्य करायचं. मला जेवढं समजते तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेन. आणि झाकली मूठ 1.25 लाखाची ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हण आहे ना, झाकली मूठ 1.25 लाखाची, अशी एक म्हण आहे. कोणी बनली, कोणी लिहिली तर मला माहित नाही. आम्ही मार्गावर आलो तेव्हा झाकल्या मोठी सारखे होतो, नाही का? आमचे कर्म दाबून ठेवले होते आम्ही. आणि मार्गावर आल्याच्या नंतर आम्ही मूठ उघडली, काय मिळाली? दैवी शक्ती मिळाली. तसे कर्म कोणी लपवू नका. एक परिवार आहे, त्यानं त्याग केला, सगळं केलं. ब्रह्मचारी व्रताचं पालन झालं नाही, 12 वर्ष होऊन गेले, आता आपत्ती आहे. कोण खोलली मूठ? तर हे दैवी शक्ती आहे. मूठ खोलायला उभीच आहे, आज नाही उद्या. एका सेवकानं कर्रा खाल्ला त्यागामध्ये. आईला सांगितलं, आईला वाटलं मार्गदर्शक कार्य खंडित करेल, मार्गदर्शकापर्यंत येऊ नाही दिलं, ना वाहून झाले. कर्रा तर त्यानं खाल्ला. आईला सांगितलं, आईनं चूक लपवली. आईच्या कमरेचे 3 ऑपरेशन झाले. 3 लाख रुपये ऑपरेशनला लागले, तरी समाधानी मिळाली नाही. आणि त्या सेवकावर 25 लाखाचं कर्ज झालं. किती मुठी बांधून ठेवू आम्ही? आमच्या मुठी खोलणार आहे, कारण दैवी शक्ती ओपन आहे, कोणाला सोडणार नाही. दैवी शक्ती, बाबाचा आदेश साधारण नाही. म्हणून ज्या कोणी सेवक असो, सेवकीन बाई असो, कोणाकडून त्यागामध्ये जरी काही चूक झाली असेल, तुम्ही आपापल्या मार्गदर्शकासोबत संपर्क साधून सोडवा आणि आपला परिवार सुखी करा. आणि परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या पाठीशी उभे राहा, खंबीर्याने उभे राहा. मी सुद्धा मरेपर्यंत बाबाच्या आदेशानुसार वागण्याचा प्रयत्न करीन. आपणही करावं. एवढेच बोलून मी माझी रजा घेतो. सर्वांना माझा नमस्कार.